नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 मधील आत्तापर्यंत आपण फर्स्ट 3 चॅप्टर्स पाहिले. बघूया वेटेज. आपण चॅप्टर 1 सिमिलॅरिटी 10 मार्क्स आहे, पायथागोरस थिअरम 7 मार्क्स, सर्कल 12, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन 7 मार्क्स, कोऑर्डिनेट जॉमेट्री 7 मार्क्स, ट्रिग्नोमेट्री 7 मार्क्स, मेन्सुरेशन 10 मार्क्स. अशा प्रकारे टोटल 60 मार्क्सचं विथ ऑप्शन्स आहेत आपल्याला क्वेश्चन पेपर असतो. पहिल्या 3 चॅप्टर्समध्ये आपल्याला थिअरम, प्रॉपर्टीज वगैरे प्रूव्ह कराव्या लागल्या. आता हे एक सोपं इझी चॅप्टर आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, आणि त्यासाठी तुम्हाला 7 मार्क्स आहेत. हे मार्क्स तुम्ही आउट ऑफ मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला कन्स्ट्रक्शन्स काढताना ते नीट लक्षपूर्वक बघून त्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची, म्हणजे तुम्हाला हे आउट ऑफ मार्क्स मिळतील. पासिंगसाठी सुद्धा हे चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता आपण 4th चॅप्टर बघूया, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. चॅप्टर 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये आपण कोणकोणते कन्स्ट्रक्शन्स ड्रॉ करणार आहोत. तर टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल सिमिलर टू द गिवन ट्रायंगल बेअरिंग द गिवन रेशो विथ द साइड्स ऑफ द गिवन ट्रायंगल. आता ह्याच्यात 2 पार्ट्स आहेत, when vertices are distinct आणि when one vertex is common. आपल्याला इथे 2 टाईप्सचे ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर ड्रॉ करायचे आहेत. त्यानंतरचं कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शन ऑफ अ टॅन्जेंट टू अ सर्कल. ह्यामध्ये सुद्धा टाईप्स आहेत. टू कन्स्ट्रक्ट अ टॅन्जेंट ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल. ही टॅन्जेंट लाईन ड्रॉ करताना फर्स्ट आहे युझिंग सेंटर ऑफ द सर्कल, आणि सेकंड आहे विदाउट युझिंग द सेंटर ऑफ द सर्कल. आणि त्यानंतरचं कन्स्ट्रक्शन आहे टू कन्स्ट्रक्ट टॅन्जेंट्स टू द गिवन सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड द सर्कल. आता आपण फर्स्ट टाईपचे सिमिलर ट्रायंगल्स आपण ड्रॉ करणार आहोत, आणि फर्स्ट आहे वेन वर्टायसेस आर डिस्टिंक्ट. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल ABC, AB is equal to 5.4 cm, BC is equal to 4.2 cm, AC is equal to 6 cm. AB is to PQ is equal to 3:2. Construct triangle ABC and triangle PQR. आता इथे ट्रायंगल ABCची तिन्ही साईड्सची लाईन दिलेली आहे, म्हणजे आपल्याला ट्रायंगल ABC ड्रॉ करता येणार आहे. त्याचबरोबर त्या 2 सिमिलर ट्रायंगलचा करस्पॉन्डिंग साईड रेशो दिलेला आहे 3:2. आणि ह्या रेशोवरून आपण ट्रायंगल PQRच्या तिन्ही साईड्सची लेंथ फाइंड करणार आहोत. आणि ते आपण कसं काढणार आहोत ते बघा. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. देअरफॉर AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. बट AB अपॉन PQ इज इक्वल टू 3/2. देअरफॉर ऑल 3 रेशोज इज इक्वल टू 3/2. तर आपण काय करायचं आहे, AB, BC आणि ACची लाईन दिलेली आहे, ती त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करायची आहे, आणि इक्वल टू 3/2 आहे. तर प्रत्येक रेशो म्हणजे हा फर्स्ट रेशो आणि 3/2 एकत्र करून आपण क्रॉस मल्टिप्लाइड केलं की PQ मिळेल. त्यानंतर सेकंड रेशो जो आहे तो आणि इक्वल टू 3/2 घेऊन आपण क्रॉस मल्टिप्लाइड करून QR मिळेल, आणि मग हा रेशो हे दोन्ही एकत्र करून आपण TRची लेंथ फाइंड करणार. तिन्ही साईड आपल्याला मिळाल्या की दोन्ही ट्रायंगल्स आपण ड्रॉ करू शकतो, की 2 ट्रायंगल्स आपण ह्या पद्धतीने ड्रॉ करू शकतो. तर ह्या टाईपचं एक एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं घेऊया. प्रॅक्टिस सेट 4.1 ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN. इन ट्रायंगल ABC, AB is equal to 5.5 cm, BC is equal to 6 cm, CA is equal to 4.5 cm. Construct triangle ABC and triangle LMN such that BC upon MN is equal to 5/4. तर प्रॅक्टिस सेट 4.1 जो आहे तो आपल्याला 4ही एक्झाम्पल्स आपण ट्रायंगल सिमिलर्स काढणार आहोत, ड्रॉ करणार आहोत. तर ह्यामध्ये 2 प्रकार आहेत. आपण पहिला प्रकार पाहतोय वेन द वर्टायसेस आर डिस्टिंक्ट, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे वर्टायसेस हे डिफरंट आहेत, कॉमन नाही आहे. फर्स्ट एक्झाम्पल हे त्याप्रमाणे आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LTR. इथे R हा कॉमन वर्टेक्स आहे, म्हणजे हे ह्या
फर्स्ट टाईपप्रमाणे नाही, कॉमन वर्टेक्सप्रमाणे आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे ट्रायंगल आर एस टी सिमिलर ट्रायंगल एक्स वाय झेड. इथे तिन्ही वर्टायसेस आणि आर एस टी हे तिन्ही वर्टायसेस डिफरंट आहेत, डिस्टिंक्ट आहेत. म्हणजे फर्स्ट टाईपच्या मेथडने आपण हे सॉल्व करणार आहोत. आणि फोर्थ आहे ट्रायंगल ए एम टी सिमिलर ट्रायंगल ए एच ई. इथे ए हा कॉमन आहे वर्टेक्स. म्हणजे हे सेकंड टाईपने आपण सेकंड आणि फोर्थ एक्झाम्पल सेकंड टाईपने सोडवणार आहोत. आता आपण फर्स्ट आणि थर्ड एक्झाम्पलपैकी फर्स्ट एक्झाम्पल घेतो आहे. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर काढायचे आहेत आपल्याला आणि त्यामधील ट्रायंगल ए बी सीचं सर्व मेशरमेंट्स म्हणजे तिन्ही साईडच्या लेंथ्स दिलेल्या आहेत. त्यावरून ट्रायंगल ए बी सी तुम्हाला सहजपणे ड्रॉ करता येईल. ट्रायंगल एलिमेंटच्या तिन्ही साईड्स फाइंड करण्यासाठी आपल्याला दिलेला आहे करस्पॉन्डिंग साईड रेशो 5/4 दिलेला आहे. ह्याचा वापर करून आपण ट्रायंगल एलिमेंटच्या तिन्ही साईड्स फाइंड करूया. प्रॅक्टिस सेट 4.1 मधील फर्स्ट एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे. ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल एल एम एन. In triangle ABC, AB, BC and AC lengths are given. Construct triangle ABC and triangle LMN such that BC upon MN is equal to 5/4. ट्रायंगल ए बी सीच्या तिन्ही लाईन्स माहिती आहेत आपल्याला आणि ह्या रेशोचा वापर करून आपण ट्रायंगल एल एम एनच्या तिन्ही साईड्स फाइंड करणार आहोत. सोल्युशन ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल एल एम एन. हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. Therefore, corresponding side ratios are equal. AB upon LM is equal to BC upon MN is equal to AC upon LN. Corresponding sides of the similar triangles, which is equal to 5/4. कारण BC upon MN is equal to 5/4 दिलेलं आहे. आता आपण AB, BC आणि ACच्या लाईन्स सबस्टिट्यूट करूया. Therefore 5.5 upon LM is equal to BC दिलं 6 upon MN is equal to 4.5 upon LN is equal to 5/4. आपण इथे प्रत्येक रेशो हा रेशो आणि 5/4 एकत्र घेऊया. Therefore 5.5 upon LM is equal to 5/4. ह्यावरून आपण एल एमची लेंथ फाइंड करणार आहोत. क्रॉस मल्टिप्लाइड केले 5.5 × 4 इज इक्वल टू 5 × LM. Therefore 5.5 × 4 हे मल्टिप्लाइड आहेत 5 त्यानंतर डिवाइड होणार इक्वल टू LM. 5ने डिवाइड केलं 5.5ला तर इथे 1.1 मिळेल. 1.1 × 4 4.4 इज इक्वल टू LM. म्हणजेच LMची लेंथ मिळाली. LM इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर. आता आपण उरलेले दोन रेशोज घेऊन उरलेले दोन साईडची लेंथ फाइंड करणार आहोत. सपोज आपण 6 upon MN is equal to 5/4. Cross multiplied 6 × 4 is equal to 5 × MN. Therefore 6 × 4 divided by 5 is equal to MN. 24/5 is equal to MN. Therefore भाग लावला तर 4.8 is equal to MN. Hence MN is equal to 4.8 सेंटीमीटर. आपण थर्ड रेशो फाइंड करणार आहोत. आता आपण उरलेले दोन रेशोज घेऊन LN फाइंड करायचे. 4.5 upon LN is equal to 5/4. Therefore 4.5 × 4 is equal to 5 × LN. LN is equal to 4.5 × 4 divided by 5. 5ने भाग लावलं तर 5×9 = 45 0.9.
9 into 4, 36, 3.6 ln. Therefore, ln is equal to 3.6 centimeter. आता आपल्याला ह्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स माहीत झाल्या आणि ए बी सीच्या तिन्ही साईड्स माहीत आहेत. त्यावरून आपण ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल एल एम एन ड्रॉ करूया. ट्रायंगल एल एम एन ड्रॉ करूया. प्रथम तिन्ही आपल्याला साईड्स इथे दिसतात. एल एम इज इक्वल टू 4.4 एल एम, 4.4 एम एन इज इक्वल टू 4.8 आणि एल एन किती आहे 3.6. आपण एल एन आधी काढूया. एल एन 3.6 कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन एल वरून आर्क काढूया. एम एन 4.8 आहे. आपण एम वरून 4.8 डिस्टन्सवर आर्क काढूया. हे दोन्ही आर्क जिथे इंटरसेक्ट होतील तो पॉईंट आहे एन. एल एन आणि एम एन जोडूया म्हणजे ट्रायंगल एल एम एन तुम्हाला म्हणजे ट्रायंगल एल एम एन आपण कन्स्ट्रक्ट केला. त्याचप्रमाणे ट्रायंगल ए बी सी ड्रॉ करूया. ए बी सीचे मेजरमेंट आहे 5.5, 6 अँड 4.5. आपण ए बी 5.5 घेऊया. ए बी 5.5. नंतर बी सी 6 सेंटीमीटर आहे. आपण कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहोत. बी वरून आर काढायचे 6 सेंटीमीटरवर आणि ए सी 4.5 आहे. आपण ए वरून 4.5चा आर्क ड्रॉ करूया. आधीचा आर्क आपल्याला एक्सटेंड करावा लागेल 6 सेंटीमीटरचा. हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो सी आहे. सी ए आणि सी बी जोडायचे. अशा प्रकारे दोन्ही ट्रायंगल्स ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल एल एम एन हे दोन्ही सिमिलर ट्रायंगल्स आपण कन्स्ट्रक्ट केले. आपण काढलेले ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये बी सी ए सीची लेंथ लिहूया. बी सीची लेंथ आहे 6 अँड ए सीची आहे 4.5. बी सी 6 सेंटीमीटर आणि ए सी आहे 4.5. त्याचप्रमाणे एल एम एनच्या एल एम लिहिलेली आहे. एम एनची लेंथ आहे 4.8 सेंटीमीटर आणि एल एन आहे 3.6 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपलं हे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे. आता आपण सेकंड पार्ट बघूया. वेन वर्टेक्स इज कॉमन. प्रॅक्टिस सेट 4.1 आपण 4th एक्झाम्पल घेऊया. ट्रायंगल A and T, similar triangle AHE. In triangle AMT, AM is equal to 6.3 centimeter. Angle TAM is equal to 50 degree. AT is equal to 5.6 centimeter. AM upon AH is equal to 7 upon 5. Construct triangle AHE. म्हणजे ह्या दोन ट्रायंगल्समध्ये ए हा वर्टेक्स दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. म्हणून आपण दोन ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं हे पाहूया.
प्रथम आपण हे दोन ट्रायंगल्स ड्रॉ करण्यापूर्वी अँगल्स कॉन्ग्रुएंट कसे ड्रॉ करायचे ते पाहूया. सपोज अँगल ABC दिलेला आहे आणि ह्या ABC अँगललाच कॉन्ग्रुएंट अँगल आपण पॉईंट डी पाशी कसा ड्रॉ करणार ते पाहूया. प्रथम आपण बीला सेंटर मानून दोन्ही साईड्सनं आर्म्सला छेदेल असा आर्क ड्रॉ केला. तसंच डी पॉईंटवरून सुद्धा त्याच डिस्टन्सने आपण आर्क ड्रॉ केला. नंतर हा आर्क ज्या दोन साईड्सनं इंटरसेक्ट करतो आहे त्या दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स आपण कंपासने घेतलं. तेच डिस्टन्स हा एक पॉईंट आणि दुसरा पॉईंट मिळवण्यासाठी आर्क ड्रॉ केला. हा पॉईंट डीला जोडला की हे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले. हे अँगल्स करस्पॉन्डिंग आहेत. रे आपण नाव देऊया डी. रे बी ए आणि रे डीला या ट्रान्सव्हर्सलमुळे होणारे सी डी ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे होणारे अँगल ABC आणि अँगल CDB दोन्ही कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजेच AB आणि DE एकमेकांना कसे होतील करस्पॉन्डिंग अँगल टेस्टने पॅरलल होतील. आणि आपण इथे ह्याचाच उपयोग ट्रायंगल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी वापरणार आहोत. प्रथम बघूया, रफ फिगर ड्रॉ करूया आपण. ट्रायंगल AMT त्याचे सगळे मेजरमेंट दिलेले आहेत. AM = 6.3. सपोज AM आहे 6.3. इथे आपण दोन ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करण्यापूर्वी रफ डायग्राम काढतोय. AM = 6.3 सेंटीमीटर दिलेला आहे. अँगल TAM = 50 डिग्री आहे. T हा पॉईंट इथे असेल. TM 50 डिग्री आहे म्हणजे ए पाशी होणारा अँगल 50 डिग्रीचा आहे. आणि AT दिलेला आहे 5.6 सेंटीमीटर म्हणजे ए पासून टी हा पॉईंट 5.6 सेंटीमीटरवर घ्यायचा आहे आणि हा टी जोडायचा आहे एमला म्हणजे ट्रायंगल AMT मिळाला. आपण ट्रायंगल AMT ड्रॉ केला. द ट्रायंगल AHE जो आहे त्याचा अँगल ए हा कॉमन अँगल आहे आणि AM/AH = 7/5 आहे. म्हणजेच 7 हा मोठा आहे 5पेक्षा, म्हणून AM साईड ही AH पेक्षा मोठी असायला पाहिजे. त्यामुळे ट्रायंगल AMT जो आहे तो AHEपेक्षा लार्जर ट्रायंगल आहे. इथे ट्रायंगल AMT ड्रॉ केलेला आहे. म्हणजेच AHE म्हणजे HE साईड ही ट्रायंगल AMTच्या आत असून ती MTला पॅरलल असेल. तर ही पॅरलल सेगमेंट कशी ड्रॉ करायची ते पाहूया. आपण जो कॉमन वर्टेक्स A आहे त्यापाशी आपण ॲक्यूट अँगल करणारा एक रे ड्रॉ करूया. आता ह्या रेवरती रेशोमध्ये बघा सर्वात ग्रेटर नंबर कोणता आहे 7. तर 7 इक्वल पार्ट्स करणार आहोत या रेवरती. थ्री 6 आणि 7. A1 A2 A3 A4 A5 A6 A7 हे पॉईंट्स घ्यायचे आहेत आपण. आता एमला 7th A7 जोडायचं आहे. A7 एमला जोडूया आणि A5 पाशी बघा Hला 5 म्हणजे इथे H पॉईंट कुठे आहे तर आपण A5 पाशी A7ला पॅरलल जो सेगमेंट ड्रॉ केला हा सेगमेंट AMला जिथे इंटरसेक्ट होईल तो पॉईंट असेल H. त्यानंतर H वरून पुढे MTला पॅरलल सेगमेंट ड्रॉ केला तर
ATला जिथे तो इंटरसेक्ट होईल तो पॉईंट E असेल. आता हे सेगमेंट पॅरलल असण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर ह्या अँगलशी कॉन्ग्रुएंट अँगल इथे आपण ड्रॉ करणार आहोत, कन्स्ट्रक्शन करणार आहोत. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे हे दोन सेगमेंट पॅरलल होतील. त्याचप्रमाणे इथे सुद्धा ह्या अँगलशी कॉन्ग्रुएंट आपण इथे अँगल कॉन्ग्रुएंट ड्रॉ करणार आहोत. तर प्रत्यक्ष आपण फेअर फिगर ड्रॉ करूया. आपण इथे AM 6.3 सेंटीमीटर दिलेला आहे. AM ड्रॉ करूया 6.3. AM 6.3 सेंटीमीटर ड्रॉ केलं. तर अँगल A हा 50 डिग्रीचा दिलेला आहे, बरोबर. म्हणजे ए पाशी प्रोट्रॅक्टर ठेवून आपण 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार आहोत. त्यानंतर AT ही जी लेंथ आहे ती 5.6 सेंटीमीटर आहे. म्हणजे 5.6 सेंटीमीटर डिस्टन्सवर AT आहे. मी कंपासच्या सहाय्याने घेते, प्रत्यक्ष मोजूनसुद्धा घेता येईल. फाय 5.6 सेंटीमीटर आर्क काढलेला आहे. हा पॉईंट आहे T. TM जोडला की ट्रायंगल AMT मिळाला. आता आपण काय करणार आहोत, जो कॉमन वर्टेक्स आहे, जो दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल आहे, त्या अँगलपाशी आपण ए पाशी ॲक्यूट अँगल तयार करणार, आपण रे काढणार आहोत. हा अँगल ॲक्यूट असेल अशा प्रकारे आपण रे काढलेला आहे. आणि ह्या रेचे आपण किती पार्ट्स इक्वल करायचे आहेत, इक्वी डिस्टन्सवर आपण 7 आर्क्स घेणार आहोत. वन 2 3 4 5 6 and 7. 7 आर्क्स घेतलेले आहेत. आपण नावं देऊया. A1, A2, A3, A4, A5, A6, A7. हा A7 आपण एमला जोडणार आहोत. तर ह्या A7 एमला आपण पॅरलल असणारी A5 पाशी सेगमेंट ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी आपण कॉन्ग्रुएंट अँगल्स ड्रॉ करायचे. अँगल A7 पाशी होणारा जो अँगल आहे त्याच्याशी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल आपल्याला A5 पाशी ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी हा एक आर्क काढला A7ला सेंटर मानून. तसं A5ला सेंटर मानून आपण आर्क ड्रॉ करणार आहोत. त्यानंतर आधीच्या इंटरसेक्शन पॉईंट्समधील डिस्टन्स कंपासने घेतला. तेच डिस्टन्स ह्या आर्कचा एक इंटरसेक्शन पॉईंट आहे, दुसरा मिळवण्यासाठी आपण आर्क ड्रॉ केला. हे जिथे मिळत आहे तो पॉईंट आपण A5ला जोडायचा आहे. A5वरून काढलेला हा सेगमेंट आता A&T तसं 1 to 1 करस्पॉन्ड AHE म्हणजे हा पॉईंट असेल H. आता ही HA5 MA7ला बरोबर पॅरलल आहे. पुन्हा आपण तीच प्रोसिजर, जसं कॉन्ग्रुएंट अँगल्स ड्रॉ केले तसं एमला कॉन्ग्रुएंट असणारा अँगल आपण H पाशी काढायचा आहे. तर एमला सेंटर मानून आर्क ड्रॉ केला. दोन्ही साईडला इंटरसेक्ट झाला पाहिजे. तसं Hला सेंटर मानून त्याच डिस्टन्सने आपण आर्क ड्रॉ केला. आता हे दोन पॉईंट्स आहेत आपल्याकडे इंटरसेक्शन, त्यामधील डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेतला.
तेच डिस्टन्स आपल्याला 1 पॉईंट आहेच, इंटरसेक्शन दुसरा मिळवण्यासाठी आर्क ड्रॉ केला. तर हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपण एचला जोडणार आहोत. हे झाले AHE. आता ही HE साईड एमटीला कशी आहे, पॅरलल आहे. म्हणजेच ट्रायंगल EMT आणि ट्रायंगल AHE हे दोन्ही ट्रायंगल्स आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. इथे रफ फिगर जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. हाफ मार्क किंवा 1 मार्क्स दिलेला असतो, त्यामुळे ही आवश्यक आहे. आणि त्यानंतर आपण ही फेअर फिगर ड्रॉ करतो आहे. विद्यार्थ्यांनो, हे तुम्ही पुन्हा एकदा ड्रॉ करून बघा आणि प्रॅक्टिस करा. त्याचप्रमाणे प्रॅक्टिस सेट 4.1मधील मला वाटतं 2 एक्झाम्पल आपण सॉल्व केली. सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल राहिलेलं आहे, ते तुम्ही घरी प्रॅक्टिस करून सोडवायचं आहे. धन्यवाद.